मुंबईमध्ये नुकतीच आगामी निवडणुकीची घोषणा झाली आहे। 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला त्याचा निकाल जाहीर होणार आहे। आणि अशातच मुंबईमध्ये एकूण 227 वार्ड आहेत। त्या 227 वार्डमध्ये भाजप आपले उमेदवार किती लढवतील आणि काल भाजपने एव्ही फॉर्मचे वाटप सुद्धा केले आहे आणि भाजपने 66 उमेदवारांची यादी सुद्धा यावेळी जाहीर केली आहे। तर यामध्ये त्यांनी मोठे मोठे चेहरे समोर आणले आहेत। तसेच भाजपाचे जे माध्यम प्रमुख आहेत ते नवनाथ बन हे मानखुर्द येथून लढणार आहे। 135वा वार्ड क्रमांक त्यांचा आहे आणि त्यांनी एव्ही फॉर्म त्यांना देण्यात आला आहे आणि त्यांची उमेदवारी यावेळी जाहीर करण्यात आली आहे। तर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेची जी यादी आहे त्यामध्ये आणखी एक नाव समोर येते ते म्हणजे वार्ड क्रमांक 2 दहिसर तेजस्वी घोसाळकर यांना एव्ही फॉर्म देण्यात आला आहे। यामध्ये त्यांची उमेदवारी अर्ज जो आहे तो यावेळी जाहीर करण्यात आले। एकूणच पाहायला गेलं तर 66 जणांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये अनेक जणांचा समाविष्ट आहे। वार्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर आहे, वार्ड क्रमांक 7 मधून गणेश खानकर आहेत, तर वार्ड क्रमांक 10 मधून जितेंद्र पटेल आहे, वार्ड क्रमांक 13 मधून राणी त्रिवेदी आहे, तर वार्ड क्रमांक 14 मधून सीमा शिंदे आहेत, वार्ड क्रमांक 15 मधून जिग्ना आहे। तर पाहायला गेलं तर वार्ड क्रमांक 17 मधून शिल्पा सांगोरे आहेत। म्हणजे इथे एकूण 66 जणांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे। अशातच आता पाहायला गेलं तर निवडणुकीला अवघा काही म्हणजे 15 दिवस बाकी आहे आणि जी बाकी प्रचार करताय, भाजपाचे लोक प्रचार करताय, शिवसेनेचे लोक प्रचार करताय, प्रचाराला सुद्धा सुरुवात झाली आहे। आणि अशातच पाहायला गेलं तर मुंबईमध्ये महापौर मराठी होणार असं विधान सुद्धा राज ठाकरे यांनी केलं होतं। त्यावर अनेक टीका टिप्पणी झाल्या, परंतु आता भाजपाने त्यांची यादी जाहीर केली आहे आणि काल रात्री ठाकरे गटांकडून सुद्धा म्हणजे यादी जाहीर झाली आहे। तर शिवसेनेमध्ये सुद्धा त्यांनी यादी जाहीर करताना बडे चेहरे जे आहेत ते समोर आले आहेत। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की मुंबईमध्ये भाजपाची सत्ता येणार की ठाकरेची। आणि अशातच पाहायला गेलं तर फाईटमध्ये लोक जे आहेत समोरासमोर ते फाईट पण टफ असेल की युबीटी कडून फाईट टफ असेल आणि भाजपाकडून फाईट टफ असेल। मानखुर्दमधून नवनाथ बन आहे आणि मानखुर्दमधून नवनाथ बन आणि दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर आहेत। हे मोठे चेहरे भाजपाने समोर आणले आहेत। अशातच यामध्ये भाजपाला किती यश मिळतं आणि किती नाही हे पाहणं सुद्धा यावेळी महत्त्वाचं असेल। तर आगामी निवडणुकीची जी तयारी आहे ती जोरदार होताना आपल्याला दिसते आहे। आता काल एबी फॉर्म वाटप झालं, अजूनही काही जागा आहेत त्या अजून डिक्लेअर व्हायच्या आहे, त्या होणारच आहे। तर तत्पूर्वी या यादीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी मुंबई। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।